हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता मी किती छान प्रकारे तयार झालेली आहे आणि असं तयार होणं फक्त लग्नासाठीच आहे. तर कितीही गरमी असू द्या, कितीही ऊन असू द्या, पण लग्नही थांबणार नाहीत आणि याशिवाय आपल्या स्त्रियांचं छान असं मेकअप करणंही थांबणार नाही. इतक्या गरमीत देखील मी हेवी साडी वेअर केलेली आहे. त्यानंतर छान असं टिपका म्हणजे सिंपल अशी मेहंदी मी हातावरती काढलेली आहे आणि भरपूर सारे गजरे लावून मी इथे तयार होऊन लग्नासाठी निघालेली आहे. पण झालं असं की इतकं ऊन आहे गावाकडे की तुम्हाला काय सांगू. म्हणजे जेव्हा जर तुम्ही पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात जर इकडे आल्या ना तर सगळं असं छान हिरवं हिरवं दिसतं. पण आता प्रचंड ऊन आणि त्यातल्या त्यात मेचं रखरखतं ऊन आणि आता जमिनीमध्ये काही पण नाही आहे, म्हणजे शेतामध्ये काही पण नाही. तर त्यानंतर इतकी जमीन अशी रखरखती दिसत होती आणि शिवाय फक्त पळसाच्या पानांची झाडंच तिथं दिसत होते. अजून काहीही आजूबाजूला देखील कुठलीही झाडं नव्हती. आणि कधी एकदाचं गाव येतं, कधी एकदाचं त्या लग्नाच्या लोकेशनवरती पोहोचतो असं व्हायला लागलं होतं. ॲज युजल पिल्लू समोर बसला होता आणि त्यानंतर मी आणि पिल्लूच्या पप्पा मात्र मागे बसलो होतो इथे. आणि आता नवरदेवाला आम्ही नेमकाच फोन केला होता की लग्नासाठी किती वेळ बाकी आहे म्हणून. तर त्यांनी सांगितलं होतं की अर्धा तास बाकी आहे. त्यामुळे आम्हाला कळालं की एक्झॅक्टली एका म्हणजे प्रॉपर वेळेवरती आम्ही तिथे पोहोचलो होतो आणि त्या गोष्टीचा खूप आनंद होता. कारण की आपलं रेडी होणं यामध्ये इतका वेळ चालला जातो की कळतच नाही आपल्याला. पण आणि हे लग्नाच्या हिरव्या बांगड्या, ओ माय गॉड, इतक्या गुड वाईब्स मिळतात ना ह्या गोष्टीमुळे. आणि एकच टिपका मी इथे हातावरती मेहंदीचा काढला होता कारण की रात्री काल मला झोपायला खूप उशीर झाला होता. मेहंदी काढण्याचा काहीच इंटरेस्ट नव्हता. पण पिल्लूच्या पप्पाचं एकच होतं की डिझाईनची मेहंदी काढ. त्याचमुळे त्यांना दाखवण्यासाठी असे सिंपलचे कमळाचे फुलं मी इथे काढले होते आणि त्याला छान असा रंग देखील आला होता मेहंदीचा. आणि ह्या हिरव्या बांगड्या, त्यात मोत्याची बांगड्या आणि हे असं मस्त वाटत होतं मला. आणि त्यानंतर ना इथे आम्ही गेलो होतो, पोहोचलो होतो लोकेशनवरती. छान असा मंडप सजवला होता. आता इथे मामा वगैरे पण भेटले होते. त्यानंतर तुम्ही बघू शकता डेकोरेशन किती छान केलेलं आहे. एकदम मोठा असा टेंट टाकला होता. म्हणजे किती जरी पब्लिक असेल, किती जरी गर्दी असेल तरी त्यामध्ये आरामात ते सगळेजण बसत होते. शिवाय नवरी नवरदेवाच्या नावाचं जे काही डेकोरेशन होतं ते देखील खूप सुंदर प्रकारे इथं सजवलेलं होतं. मस्त टेंट होता आणि खूप गर्दी होती. खूप दुरून दुरून लोक लग्नासाठी इथे आले होते आणि सगळीकडे इतकी छान व्यवस्था केली होती. शिवाय इथे जे पिंपळाचं झाड जे आहे ना ते पण खूप मोठं होतं आणि त्याच्या खाली इतकी छान थंड हवा येत होती. सावली देखील पडली होती. लहान लेकरांसाठी म्हणा किंवा मग इथे आलेल्या सगळ्यांसाठी व्यवस्था खूप चांगली केली होती. कूलर्स पण लावले होते आणि इतकं छान वाटत होतं कूलरची हवा आल्यानंतर. कारण की बाहेर प्रचंड ऊन हाया होत्या आणि कूलरच्या हवाला बसल्यानंतर छान वाटत होतं. सगळेजण इथं सजून धजून आले होते. प्रत्येकजण म्हणजे मुलींच्या प्रमाणे छान असे ड्रेस त्यांनी वेअर केले होते. आजकाल तर फार वेगवेगळे ड्रेस इथे येत आहेत. त्यानंतर मामी वगैरे पण भेटल्या होत्या, वहिनी वगैरे भेटल्या होत्या. त्यांना पण मोबाईलमध्ये थोडंसं कॅप्चर केलं. आणि त्यानंतर इथे जे फुलं वाटण्याचं काम होतं हे या भैयाकडे लावलं होतं. कदाचित हा भैया ना म्हणजे नवरीकडला होता. तर याची मला काही जास्त ओळख नाही आहे, पण हे फुलं जे वाटण्याचं काम आहे त्याच्याकडे आलं होतं. आणि हे जे फुलाचं टोकरं आहे ना ते इतकं छान वाटत होता. म्हटलं चला हा मोमेंट तुमच्यासोबत शेअर करावं. शिवाय मी नवरी नवरदेवांचे छोटे छोटे जे मुवमेंट आहेत ना ते देखील शूट केलेले आहेत. आणि त्यानंतर ना म्हणजे फुलांची सोय, आता कसं होतं पहिले म्हणजे खेड्यामध्ये जर लग्न असले ना तर फुलं भेटायची नाही किंवा मग कुणाला तरी आणायला सकाळी सकाळी जावं लागायचं. पण आजकाल ट्रान्सपोर्ट सिस्टीम इतकी जबरदस्त झालेली आहे त्यामुळे आता कुठलीही वस्तू कुठेही आपण डेकोरेशनचं सामान म्हणा किंवा मग हे जे काही फुलं वगैरे म्हणा हे सहजरित्या कुठेही उपलब्ध होतं आहे. आणि माझी लहानपणची आठवण सांगू का तुम्हाला की लहानपणी लग्नामध्ये गेलं ना तर तिथं ना असे म्हणजे फुलं जास्त मी जमा करायची. कारण की काय व्हायचं माहिती आहे का की आमच्यामध्ये अक्षदा नसतात, फुलं असतात. फुलांचा वर्षाव करून नवरी नवरदेवांना आशीर्वाद द्यायचा असतो आणि त्यामुळे मी खूप सारी अशी फुलं ना जमा करून ठेवायची. मग म्हटलं चला माझ्याजवळ ते फुलाचं टोकरं आलं होतं तर त्यामुळे त्यातली जी फुलं आहेत ना त्यानंतर ना इथे मस्तपैकी पिंपळाचं झाड देखील होतं त्या खाली. आता इथे ना एक्झॅक्ट माझा भाऊ आलेला आहे आणि त्यांनी मला फोन केला की पिल्लूला पाठव म्हणून. कारण की त्यानं जे काही गिफ्ट आणलं होतं ते त्याला आता सांभाळायचं नव्हतं आणि पिल्लूजवळ द्यायचं होतं. त्यामुळे त्याने जे गिफ्ट आणलेलं आहे ते पिल्लूला दिलेलं होतं. आता पिल्लूला माझ्याकडे यायचं होतं पण इतकी गर्दी होती, नेमकं कुठल्या साईडनं माझ्याकडे यावं आणि कसं पोहोचावं त्याला समजतच नव्हतं. तो तिथल्या तिथेच गोंधळून जात होता आणि त्याला रस्ताच भेटत नव्हता माझ्याकडे यायला. आणि त्याशिवाय त्याच्या हातामध्ये एवढं मोठं गिफ्टचं ओझं देखील होतं. आता ते ओझं काही जास्त नव्हतं पण त्याच्या जीवाला ते खूप होतं. त्याचमुळे आता मी त्याला सांगत होते की पिल्लू इकडून ये तिकडून ये म्हणून. आणि शेवटी त्याला थोडासा रस्ता मिळाला आणि तो माझ्यापर्यंत आला. आता या गिफ्टमध्ये
काय आहे काय नाही याचं देखील खूप उत्सुकता लहान लेकरांना असते. आणि आता बघू शकता तुम्ही, छान जे काही वाडवडील असतात घरातले ते स्टेजवरती येऊन जे आहेत ते पूजा वगैरे करण्यासाठी आले होते. आणि गरमी बघू शकता तुम्ही, किती गरमी होत आहे, म्हणजे ऊन पण आहे, शिवाय गर्दी पण आहे. त्याचाच हा परिणाम आहे की पूर्ण चेहऱ्याने गरमी होत होती. आणि हे लेकरू जे आहे ना, ते पिल्लूसोबतच खेळत होता आणि त्याच्यामुळे ते छान वाटलं मला. आणि मग मी ते मोमेंट जो कॅप्चर केला. त्यानंतर होते स्पेशल मुवमेंट, म्हणजेच नवरी नवरदेवाची एंट्री. तर इथे तुम्ही बघू शकता, छान असं शुभ्र वस्त्र परिधान करून नवरी आणि नवरदेव इथे आलेले आहेत. आणि सोबतच त्यांच्यासोबत ना, म्हणजे लहान लहान चिमुकल्या ज्या काही करवल्या झाल्या होत्या त्या पण आलेल्या आहेत. आणि जे काही व्हिडिओ शूट असतात किंवा मग फोटोग्राफर असतो व्हिडिओ क्लिपसाठी किंवा मग अल्बमसाठी, त्यांची मात्र वेगळीच घाई असते. त्यांचं आपलं तेच असते की हां, असं उभं राहा, तसं उभं राहा. तर हे दादा वगैरे ते आहे ना, तेच सांगत होते की आणि त्याप्रमाणे शूट करत होते, म्हणजे जसं त्यांना रेकॉर्डिंग पाहिजे असते त्या प्रमाणे ना इथे शूट करत होते. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता की लग्न म्हणजे ना फक्त दोन व्यक्तीचं नातं नसतं, तर तो दोन कुटुंबाचं, दोन मनाचं आणि अनेक भावनांचं सुंदर बंधन असते. तर हेच जे लग्न सोहळा आहे तो आज इथे पार पडत होता. आणि प्रत्येकजण, जशीच नवरी नवरदेवाची एंट्री झाली, तर प्रत्येकाची नजर ना नवरी नवरदेवावरच होती. कारण की लहानांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना नवरी नवरदेवाचं एक वेगळं कौतुक असतं. आणि त्या दिवशी तर ॲज अ सेलिब्रिटी असं वाटायला लागतं की आपण सेलिब्रिटीच आहोत की काय. तर त्यानंतर छान असे हे फवारे जे आहेत ते पण इथे लावले होते. आणि हा जो काही गॅस आहे व्हाईट कलरचा, तो पण सोडला होता. आणि त्या शुभ्र वस्त्र परिधान केलेल्यामध्ये हा जो पांढरा शुभ्र धुवा तिथे निघत होता, तो खूप छान वाटत होतं बघायला. आणि त्यानंतर आता थोड्याच वेळात लग्नाची जी काही जो काही आपली लग्न जसं काही पद्धत आहे, ज्या पद्धतीनं लग्न लागतं ते आता थोड्याच वेळात सुरू होणार होतं. आणि त्याचमुळे जे नवरी नवरदेवाला आहे ते स्टेजकडे जायचं होतं इथे. आणि नवरीनं छान असा सिम्पलचाच मेकअप केला होता, फार असा हेवी केला नव्हता, पण जो काही केला होता ना मेकअप, तो खूप छान दिसत होता. फार ओव्हर पण वाटत नव्हतं. आणि शिवाय जो काही गजरा माळला होता केसांमध्ये, ते पण खूप छान वाटत होतं. आणि त्यांच्यावरती छान असे व्हाईट जे लाईट असते ते टाकून इथे छान फोटो काढण्याचं काम चालू होतं. आता ह्या बायका तर बघा ना तुम्ही, जेव्हा नवरी नवरदेव आले ना, तेव्हापासून ह्या उभ्या होत्या. ते नवरी नवरदेव स्टेजवर जाईपर्यंत उभ्या होत्या, कारण की त्यांना बहुतेक बसून ना व्यवस्थित दिसत नव्हतं. त्याचमुळे जे आहे ते इथे उभे होत्या. आणि प्रत्येक जणांना पडलं होतं की नवरी नवरदेवाला बघायचे. तर अशा प्रकारे जे आहे आता स्टेजवर थोड्याच वेळात ते जाणार होते. आणि आता 2 ते 3 मिनटामध्ये फक्त आता लग्नाची जी काही विधी आहे ते सुरू होणार होती. आणि आता हे यांच्या जे काही डोक्यावरचं जे घुंगट असते ते आमच्यामध्ये काढत असतात ते, तर ते काढलं होतं. आणि इथे जे आहे आराध्य दैवत त्यांच्या पूजेचं इथं काम चालू होतं. म्हणजे काही पुष्प वाहणं किंवा मग फुलांचा हार घालणं ते इथं चालू होतं. शिवाय सोबतच फोटो क्लिक्स देखील चालू होते, जे की ज्या अशा स्पेशल मुवमेंट असतात त्या अल्बमच्या रूपामध्ये आपल्याजवळ सेव असायला पाहिजेत म्हणून. आणि लहान लेकरांची तर वेगळीच घाई होती, म्हणजे नेमकं काय करत होते माहीत नाही. त्यातल्या त्यात नवरदेवाचा भाऊ देखील इथे तुम्ही स्टेजवरती बघू शकता. छान ड्रेसअप होऊन, वेल ड्रेसअप होऊन नवरदेवाचा भाऊ देखील इथं आला होता. आणि कसं असते माहिती आहे का, फक्त नवरी नवरदेवाला काम नसते, बाकी जे काही त्यांच्या कुटुंबातली लोक आहेत ना, ते प्रत्येक जण ना कमीच पडतं कामाला, म्हणजे इतकी कामं असतात. आता नवरी नवरदेवाला शूट झाल्याच्या नंतर मी माझ्या नवरदेवाला इथं कॅप्चर केलेलं आहे. ते मात्र आपलं निवांत बसले होते. ॲक्च्युली त्यांचे देखील मित्रपरिवार इथं भरपूर आले होते, पण त्यांनी असं निवांत इथे खुर्चीवरती बसले होते. आणि इथे जे विधी आहे ते पार पाडण्यासाठी ते थांबले होते. तो नवरी नवरदेवाला शूट केल्याच्या नंतर मी माझ्या नवरदेवाला देखील इथे शूट केलं. आणि आता मात्र लग्नाचा जो काही सोहळा आहे तो इथे सुरू झाला होता. आणि त्यानंतर इथे जे माईक आहे ते नवरी नवरदेवाला हातात दिले आणि त्यानंतर विधी सुरू झाली. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधाचार्य उपस्थित जनसमुदाय यांना साक्ष ठेवून अशी शपथ घेत होती, सामाजिक, धार्मिक आणि वैवाहिक जीवन यांच्या नीतिनियमाचे पालन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञेने आम्ही त्यानंतर आपण पुष्प करायचे आहे. आशीर्वाद गाथेच्या नंतर साधू साधुका होणार आहे, तेव्हा आपण सर्वांनी
या वधूवरांच्या वरती पुष्पांची वृष्टी करायची आहे. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सर्वभूतानुभावेन सदा सोति भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सर्वधर्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सर्वसंगानुभावेन सदा सोति भवन्तु ते. इति संपतितं तुयन्ति त्वमेव समेजतु सदे पुरेन्तु चित्तसङ्कल्पा चन्द्रोपनो यथा आयु आरोग्य सम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निपान सम्पत्ति किमिनाते समेजतु. साधु साधु साधु. तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्धांचा परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देण्यात यायचं आहे तेव्हा आपण साहेबांनी इथं थांबायचं आहोत. प्रमाणपत्र देण्यासाठी आयुष्यमान एम डी कवडे साहेब उच्च न्यायालय मुंबई. सो गावाकडचं लग्न, साधेपणा, माणुसकी आणि शांततेत पार पडलेला हा सुंदर सोहळा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि आता लग्न तर छान प्रकारे पार पडलं होतं. त्यानंतर येते जेवणाची वेळ. तर जेवणामध्ये भरपूर असे पदार्थ होते. चपाती, वरण, भात, बुंदी सगळंच होतं आणि जेवण पण एकदम छान झालं होतं. अशाच आनंदी वातावरणामध्ये आजचा व्लॉग इथेच संपतो. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.